केज न्यायालयामध्ये आज आरोपी विष्णू चाटेला हजर करण्यात आलेला आहे। सुनावणी झालेली आहे। त्याला 18 जानेवारीपर्यंत MCR देण्यात आलेला आहे। आरोपीचे वकील जे आहेत ॲडव्होकेट सचिन शेप आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मला सांगा सर, आज विष्णू चाटेला केजच्या न्यायालयामध्ये आणण्यात आलं होतं, काय कारवाई झाली? आज विष्णू चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयाने विष्णू चाटे यांना आज 18 तारखेपर्यंत ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे। पण एक अर्ज जो आहे तो मान्य न्यायालयासमोर ठेवला होता, तो नेमका काय होता वगैरे काय मागणी होती? जो अर्ज मान्यवर न्यायालयासमोर दिला आहे ते स्वतः विष्णू चाटे यांनी दिलेला आहे, त्यामुळे त्याविषयी मला पाहूनच माहिती सांगावी लागेल। आज जी सुनावणी झाली ती त्या दरम्यान सरकारी वकील जे आहेत ते अनुपस्थित होते, त्यामुळे एक वेगळी चर्चा होते आहे। त्याविषयी मी काही सांगू शकत नाही। आरोपींच्या वतीनं मी हजर होतो, आरोपींच्या वतीनं आम्ही सगळेजण हजर होतात आणि आरोपीला मान्यवर न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे। कॅमेरामन सुशांतसह महेंद्र जोंधळे, TVN मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।